तू देवी आहेस. मी या मंदिरात आले आणि पतीच्या रूपात तुम्ही मला मिळाले. खरं तर ह्या घरात प्रत्येकाची मनापासून सेवा करणं हेच माझं खरं कर्तव्य, हीच माझी खरी पूजा आहे. खरंच मी भाग्यवान म्हणून की काय, माझ्या संसारात तुझ्यासारखी गरीब गाय आली आणि दुःखाला सुद्धा सुख म्हणून जगते. खरंच खरंच तुम्हा बायकांचा संसारामध्ये खूप मोठा त्याग असतो, म्हणूनच आम्ही यशस्वीपणे संसार करू शकतो. आता बघ ना, जेव्हा एका स्त्रीचं लग्न होतं त्यावेळेस सर्वप्रथम बदलल्या जाते तिची ओळख. ती पहिले बाबाच्या नावाने जाणू लागते, पण लग्नाच्या त्या क्षणापासून ती नवऱ्याच्या नावाने जाणू लागते. आता बघ ना, कपाळ तुझं पण बिंदी मात्र माझ्या नावाची, भांग तुझा पण कुंकू मात्र माझ्या नावाचं, हात तुझा पण बांगड्या मात्र माझ्या नावाच्या, गळा तुझा पण मंगळसूत्र माझ्या नावाचं. काय आहे का तुमच्या जीवनात? जिकडे तिकडे बघितलं तर महान मोठा त्याग आहे तुमचा. पुरे झालं, एवढे कामाचं कौतुक करू नका. आज काय मला एक गंमत सांगणार आहे. कुठली गंमत सांगणार आहे? हो, ती गंमत तुम्हाला माहिती, तुम्ही ओळखा ना. आता एक गंमत तुला माहित आहे आणि ती मी ओळखायची म्हणजे? हो, तुम्हाला माहिती, ओळखा ना. हे बघ, तुला जी गंमत माहित आहे ती मला माहित नाही. तुम्ही ना अगदी खुळ्यात मी बाप होणार आहे. अरे वा, मी बाप होणार आहे. आणि काय आदित्य किरण काका होणार आहे. अरे वा वा वा, खूप आनंदाची गोष्ट सांगितली. आणि काय, आमची कामिनी राणी आई होणार आहे. आई हा पण काय ग, किती महिन्याने? अच्छा, तू नाही सांगणार, मी आकडे मोजणार. ज्या आकड्यावर थांबलीस ना तेवढ्या महिन्यात, 1 महिना, 2 महिने, 3, 4, 5. अच्छा, ते 5 महिन्यांनी आपल्या घरात एक मुंडस असं पाहुणे येणार आहे. खरंच तू ही बातमी सांगितलीस ना, तर मी मागचं संपूर्ण दुःख विसरून गेलो. खरंच खूप आनंद झाला. आता आपण आपले जुने सगळे दुःख विसरून जाऊया आणि आपल्या आयुष्याला, नवीन संसाराला सुरुवात करूया. अगदी बरोबर बोलतेस. खरं तर आजच्या या बातमीने आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरुवात झाली असं वाटायला लागलं. बघायचं आहे आपल्याला आपल्या होणाऱ्या बाळासाठी, माझ्या 2 भावासाठी आणि या घरासाठी. अगं, एक नोकरी गेली म्हणून काय झालं, मी उद्या शोधून काढेन दुसरी नोकरी, पण मी जिवंत असेपर्यंत या घराला, तुला आणि आपल्या होणाऱ्या बाळाला मी कधी काही कमी पडू देणार नाही. आणि मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही थकून गेल्या तर चला 2 घास खाऊन घ्या. हा बोला दिसे. काय बस स्टॉपवर आलाय? अरे बस स्टॉपवर आलास आणि आता मला सांगतोय, चाललाय सांगायचं काय? भरपायचं याचं. बरं ठीक आहे. काय किरणला पाठव, सामान जास्त आहे. हो ठीक आहे, पाठवतो त्याला. काय आता हे काय नवीन आहे? पाहुणी? कोण पाहुणी आहे? आल्यानंतर सांगणार आहे. बरं ठीक आहे, मी किरणला पाठवतो तिथे. हो ठीक आहे, ओके. ते आले आहेत तिथे मस्तापवर आणि तो म्हणतोय की किरणला घ्यासाठी पाठवू, व्याज जास्त आहे. मी त्याला तेच विचारलं, पण तो म्हणतो की सरप्राईज द्यायचं आहे. आणि हो, त्याच्याबरोबर कोणीतरी पाहुणी आहे असं म्हणत होता. तेच त्याला विचारलं मी, तो म्हणत होता की आल्यानंतर सर्व काही सांगितलं. अरे काम, आपला आदित्य शिक्षण पूर्ण करून पहिल्यांदा घरी येतो, मग त्याचं स्वागत थोडं हातात व्हायला पाहिजे आणि त्याचं गोड तोंड व्हायला पाहिजे. मी जाऊन पेढे घेऊन येतो.